100% मला खात्री आहे की राज ठाकरे साहेबांनी जो नाशिकच्या रस्त्यांचा जो विकास केलेला होता काही वर्षांपूर्वी ते पुन्हा जर एकत्र आले आणि त्यांना निवडून दिलं तर 100% इथे विकास होणार आहे असं मला वाटतं। आज त्यांच्या प्रचाराच्या ज्या गाड्या आल्या आहे सगळ्या UP-MP आहे का नाही स्थानिक युवकांना त्यांनी प्राधान्य दिलं। नाशिक जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री हा जळगावचा लागू राहिला तर मग याच्यावरून बघा नाशिकची आज म्हणजे जी अवस्था आहे ती किती दुरावस्था आहे। तर राज ठाकरेंनी जे 2012 ते 2017च्या सत्ता काळामध्ये जे नाशिकचं नवनिर्माण त्यांच्या पक्षाचं नावच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, तर नवनिर्माणासाठी ज्यांनी जे योगदान दिले नाशिकच्या ते नाशिककर आजही विसरू शकत नाही। Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. कुठले मुद्दे आवडले आणि शब्द खरा करून दाखवतील का ठाकरे? नक्कीच मला तरी वाटतं म्हणजे जे आता ठाकरे बंधूंनी आज जी आश्वासनं दिले तर त्यावरती नक्कीच खरे उतरतील ठाकरे बंधू। जे काही ठाकरे बंधूंनी सांगितलं की जे काही आता जसं तपोवन आहे, आता येतं कुंभमेळा आहे, जर त्याचे जे काही कंत्राट आहे सर्व जे बाहेरच्या राज्यांच्या कंत्राटदारांना जात आहे तर तसं नको व्हायला हवं होतं। जे आहे ते स्थानिक लोकांना मिळायला हवे होते जेणेकरून स्थानिकांना एक रोजगार वगैरे ते सर्व म्हणजे भेटतं त्या गोष्टी सर्व। तर मला तरी वाटतं म्हणजे ठाकरे बंधू जर का एकदा आले नाशिकच नाही तर जिथे जिथे आता महानगरपालिकेची निवडणूक आहे तर तिथं ठाकरे बंधूंनी यायला हवं आणि जिथं जिथं महापौर ठाकरे बंधूंचा झाला नक्कीच ठाकरे बंधू विकास करतील। आणि जसंच ठाकरे बंधूंनी पण सांगितलं होतं की ताईने पण सांगितलं होतं की नाशिक जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री हा जळगावचा लागू राहिला तर मग याच्यावरून बघा नाशिकची आज म्हणजे जी अवस्था आहे ती किती दुरावस्था आहे। तर त्याचप्रमाणे मग आज आपण पण ठाकरे बंधूंवर विश्वास ठेवून ठाकरे बंधूंना यावेळेस निवडून आणून त्यांनाच सत्ता दिली पाहिजे। काय वाटतं तुम्हाला? राज ठाकरेंनी जे 2012 ते 2017च्या सत्ता काळामध्ये जे नाशिकचं नवनिर्माण त्यांच्या पक्षाचं नावच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, तर नवनिर्माणासाठी ज्यांनी जे योगदान दिले नाशिकच्या ते नाशिककर आजही विसरू शकत नाही। मात्र गेल्या काळात काही बदल घडले सत्ता काळात, त्याच्यानंतर नाशिकची दुरावस्था नक्कीच झालेली, परंतु आता प्रॉमिसिंग लिडरशिप आपल्याला आहे राज ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची, तर त्यामुळे नक्कीच नाशिककर यावेळेस त्यांच्यावर विश्वास ठेवतील। शब्द ठाकरेंनी दिलेला आहे तो वाटतं का ते खरा करून दाखवतील? आणि काय आवडली आश्वासनं किंवा काय वाटलं तुम्हाला आजचं ते त्यांच्या भाषणातनं महत्वाचे मुद्दे? आश्वासन म्हटल्यानंतर त्यांनी जो आश्वासन दिलेला आहे आजच्या सभेमध्ये तो त्यांनी 2012 साली जो नाशिकचा विकास केला होता त्याप्रमाणे त्यांनी याही वेळी करावा आणि नाशिककरांचं भवितव्य दुसरा माणूस ठरवू शकत नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। नाशिकचा माणूस दुसरा म्हणजे भवितव्य दुसरा माणूस करू शकत नाही म्हणजे कोणाकडे त्यांचं बोट आहे किंवा तुम्हाला काय वाटतं ते कोणाबद्दल बोलताय? त्यांचा जो रोख आहे तो आता सत्ताधाऱ्यांकडेच आहे तसं पाहायला गेलं तर, त्याशिवाय दुसरा कोणाकडे नाही। दत्तक घेतलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी नाशिक, पण आता जे दिलेला शब्द आहे त्याच्यानुसार ठाकरे तो शब्द पाळतील असं वाटतं का तुम्हाला? ते म्हणतायत की दोन्ही भाऊ जो शब्द देतात ते खरं करून दाखवतात। 100% जेव्हा राजसाहेबांची सत्ता होती नाशिकमध्ये जे कामं त्यांनी केली त्यानंतर बीजेपीची आली त्यांनी काहीच केलं नाही। मुळात तर बीजेपीचं बहुमत होतं, त्यांनी तर किती काय केलं पाहिजे नव्हतं। राज्यात सत्ता, केंद्रात सत्ता, नाशिकमध्ये बहुमत, काहीच नाही केलं, कुठल्यासाठी तर काहीच नाही केलं। कुठल्या गोष्टी तुम्हाला या आजच्या भाषणामधल्या अपिलिंग वाटल्या? साहेबांनी जो शब्द दिला आहे की जे नाशिकसाठी करणार ते करणारच, त्यांनी जे सांगितलंय तर ते होणारच, मला एवढंच फक्त माहिती आहे। तुम्हाला काय वाटतं कुठला शब्द ते खरा करून दाखवतील? तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडल्या, कुठले मुद्दे आवडले? ठाकरेंचा शब्द तो फायनल शब्द असतो, त्याच्यामुळे काही बोलायचं वाद नाही। साहेब जे बोलतात ते पूर्ण करूनच दाखवतात। मग सत्ता आली तर खरोखर हा शब्द खरा करून दाखवतील, वचन पाळतील? नक्की 100%। ज्याप्रमाणे मागचे 5 वर्ष साहेबांनी जे काम केलं होतं, 500 किलोमीटरचे रस्ते केले होते, बॉटॅनिकल गार्डन, जिनिव्हा फाउंटन जसे अनेक प्रकल्प केले होते, पण भाजप काळात हे सगळे प्रकल्पाला त्यांनी पूर्ण वाट लावून टाकली नाशिकची। आणखीन काही जण आपल्याशी बोलण्यासाठी तिथं आहेत। कुठले मुद्दे आणि काय महत्वाचं वाटलं त्यांना आजच्या या भाषणामध्ये ते आपण जाणून घेऊयात। काय महत्वाचं वाटलं आणि जो ठाकरेंनी दिलेला शब्द आहे ते खरा करून दाखवतील असं वाटतं का? नाही, मुळात गोष्ट अशी आहे की ठाकरेंचा शब्द हा शाश्वत विकासाचा शब्द आहे, हा दिखाव्याचा विकास नाहीये। आज जर या नाशिक शहरामध्ये पाहिलं मॅडम तर काही दिवसांपूर्वी प्रमोद महाजन गार्डन 8 कोटी रुपये निधी खर्च करून या लोकांनी उभारलं होतं। 2 दिवसात ते गार्डन बंद केलं। त्या 8 कोटीच्या निधीमध्ये या लोकांनी बहुतांश मुख्य रस्ते सुधारू शकले असते, पण यांनी तसं केलं नाही। गार्डन दिसतं ना, रस्ते दिसत नाही लोकांना। मुळात रस्त्यांचा इतका मोठा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, ड्रग्सचे प्रश्न आहेत, या लोकांना ते दिसत नाहीये। शाश्वत विकासाचा हा ठाकरेंचा शब्द आहे आणि नक्कीच दोघंही ठाकरे तो शब्द पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला काय वाटलं आजच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेबांनी जे सांगितलं, तपोवनाचा जो विषय घेतला, आजचा दिवस काहीतरी 52 दिवस झाले ते आंदोलक जे पर्यावरण प्रेमी आहेत ते आंदोलन करताय। प्रशासन सेंट्रल पासून तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट बीजेपीची, तर मग आंदोलकांकडे
प्रशासनाचा एकही कोणी व्यक्ती पोहोचला नाहीये. मग एवढ्या दिवस आंदोलकांकडे दुर्लक्ष करणं, याच्यात जो काही त्यांचा मुद्दा आहे त्यांनी सगळं विकूनच खाल्लं. पण आता त्यांना जे प्रभू श्रीरामांनी पाय लावलेली जी भूमी आहे ती पण विकून खायची. याच्यावरून कळतं की त्यांचं हिंदुत्व किती खोटं आहे. बस एवढंच सांगेल. आणि कुठला मुद्दा महत्वाचा वाटतो आणि खरोखर ठाकरे दिलेला शब्द पूर्ण करतील असं वाटतं का? हे बघा, यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिकमध्ये सत्ता होती. त्यावेळेस चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क, बॉटॅनिकल गार्डन, कर्टन वॉल, शस्त्र संग्रहालय अतिशय डोळ्यात भरण्यासारखी योजना साहेबांनी राबवल्या आणि त्या पूर्ण केल्या. आणि त्या पण CSR फंडातून केलेल्या आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. महापालिकेचा 1 रुपया न घेता केलेला आहे. आज नाशिक महानगरपालिका गहाण आहे. मी आज सर्व महाराष्ट्राला सांगू इच्छितो, नाशिक महानगरपालिका 200 कोटी रुपयाचे डिबेंचर काढले, शेअर्स काढले आणि यांनी गहाण ठेवलेली आहे. 25,000 कोटीचं बजेट आहे कुंभमेळ्याचं. इथल्या स्थानिक बेरोजगार युवकाला 1 रुपयाचं काम दिलं नाही यांनी. हे बेरोजगारच्या गप्पा मारतात. बेरोजगार कसा रोजगार देणार आहे? गिरीश महाजन हे खोटं बोलत आहे. तपोवन सारखा विषय, तपोवनामध्ये 1800 झाडं तोडताय. तपोवनामधून जवळजवळ 25% ऑक्सिजन हा नाशिककरांना मिळतो. आमच्या कच्च्या बच्च्या लेकरांच्या तुम्ही ऑक्सिजन चिनत आहात, हिरावून घेतात आणि तिथं झाडं तोडून काय करणार? 5 लाख स्क्वेअर फीटाचं रेस्टॉरंट, 8 VIP बंगले, आणि हे बंगले कोणासाठी ठेवले? ते प्लॅन आजही तो ग्रीन झोनचा प्लॅन त्यांनी येलो झोनमध्ये केलेला आहे. हे अतिशय भयानक परिस्थिती आहे. आज त्यांच्या प्रचाराच्या ज्या गाड्या आल्या आहे सगळ्या UP-MP आहे. का नाही स्थानिक युवकांना त्यांनी प्राधान्य दिलं? का नाही स्थानिक युवकांना त्यांनी रोजगार त्याच्या माध्यमातून दिला नाही? यांनी अक्षरशः हे लूट प्रकाराचा प्रकार आहे. जे टेंडर आहे हे अबाऊ टेंडर आहे. हा तपोवन हा 2000 कोटीचा मामला आहे. 2000 कोटीचा, 220 कोटीचा तर त्यांनी टेंडर काढलेले, परंतु हा 2000 कोटीचा मामला आहे. हा सोपा नाहीये. हा BJP सरकार अक्षरशः वरती अमित शाह आणि मोदी सरकारच्या यांच्या तालावर नाचणारं सरकार आहे. हे फक्त इथं कटपुतले आहे. हे कटपुतल्या आपल्या नाशिककरांना, महाराष्ट्राला डुबवणार आहे आणि आम्ही असं कदापि होऊन देणार नाही. नाशिककरांनो, महाराष्ट्रकरांनो, जागा. आज जर तुम्ही जागले नाही तर तुमचे कच्चे बच्चे तुम्हाला माफ करणार नाही. कारण की त्यावेळेस त्यांची लढाई संपली राहील. त्यांच्या हातात काही राहणार नाही. हे संपूर्ण हे डुबून टाकणार आहे. त्यामुळे BJP सरकार हे हिंदुत्वाचं नाव घेऊन वेड्यात काढत आहे. आजही अकोटमध्ये त्यांनी MIM बरोबर युती केली. हे येड्यात काढत आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली सर्व जनतेला येड्यात काढायचं काम बंद करा. आता राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले. महाराष्ट्र, नाशिक पूर्ण, आता नाशिक आणि महाराष्ट्र, संपूर्ण अखंड महाराष्ट्र हा त्यांच्या हातात आम्ही दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. कुठले मुद्दे महत्वाचे वाटले आजच्या भाषणातले आणि शब्द पाळतील ठाकरे? आजच्या भाषणामध्ये जे तपोवनमधले जे झाडं आहेत, गिरीश महाजन अक्षरशः खोटं बोलत आहेत की ते आता सांगतायत की झाडं तोडणार नाही. पण त्यांना हे माहिती आहे की 15 तारखेला जर झाडं तोडली तर ऑलरेडी अँटी इन्कम्बन्सी यांच्या विरोधात आहे, सगळं वातावरण यांच्या विरोधात आहे. त्यामुळे हे खोटं सांगतायत. 15 तारखेला ते हे हात घालणार आहे. आम्ही कोर्टात याचिका पण टाकलेली आहे. तिथे हे वेळ काढतायत, तिथे वेळ मागतायत आणि इकडे सांगता आम्ही झाडं तोडणार नाही. म्हणजे हे डबल भूमिका आहे यांची. आणि त्यामुळे कुठले मुद्दे महत्वाचे वाटले? मॅडम, मुद्दा महत्वाचा असा आहे का ठाकरेंनी जो शब्द दिला आहे नाशिककरांना, आणि ठाकरे हा शब्द देण्याच्या आधी सुद्धा सन्माननीय राजसाहेबांनी नाशिककरांना बरेचसे असे मोठमोठे प्रकल्प दिले न मागता सुद्धा. आणि तुम्ही जर बघितलं, आपले जे सध्याचे बसवलेले मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, त्यांनी 2017 नाशिकला दत्तक घेतलं होतं. आणि कुठलाही एक असा मला तुम्ही 2 किलोमीटरचा रस्ता दाखवा तर तो सुस्थितीमध्ये आहे. आणि जर मनसेच्या सत्ता काळात जर तुम्ही गेलात 2012 ते 17 अवघे जवळजवळ 500-550 किलोमीटरचे रस्ते एकदम सुस्थितीमध्ये होते. हे तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातूनच महाराष्ट्राला महाराष्ट्राला नव्हे तुम्ही भारताला सुद्धा दाखवलेलं आहे. असं आणि शब्दाचा जर विषय धरला तर ठाकरेंचा शब्द हा अंतिम असतो आणि ते शब्द पूर्णच करतात. ठाकरेंच्या आजच्या भाषणामध्ये कुठले मुद्दे महत्वाचे वाटते आणि ठाकरे शब्द पूर्ण करतील का? निश्चितपणे ठाकरेंचा शब्द म्हणजे गॅरंटी आहे आणि मोदींची नाही, तर ही ठाकरेंची गॅरंटी आहे. ठाकरेंची विश्वासार्हता ही महाराष्ट्रात सर्वोत्तम आहे, देशात सर्वोत्तम आहे आणि ठाकरेंचा शब्द हा अंतिम असतो. राजसाहेब असतील, माननीय उद्धव साहेब असतील, यांच्या शब्दापुढं आज त्या ठिकाणी महाराष्ट्राचं राजकारण नाही. आज आपण बघितलं तर
माननीय राजसाहेबांनी आणि माननीय उद्धव साहेबांनी तपोवनाचा मुद्दा उचलला आणि त्याच्यामुळे आज जी काही स्थगिती मिळाली आहे वृक्षतोडीला ती सन्माननीय राजसाहेबांमुळे आणि उद्धव साहेबांमुळे मिळाली. मॅडम, जे तुम्ही विचारला आता ठाकरेंचे दिलेले शब्द हे खरोखर होतील का? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता जे तपोवनाचा विषय चालू आहे, 1800 झाडं तोडू, मंत्री गिरीश महाजन तिथं गेले पण नाही. आमदार आहे 3 या शहरांनी दिलेले बीजेपीचे, त्याच्यातून कोणी गेलं नाही. माझी महापौर आहेत, सभागृह नेता आहेत, कोणीही त्यांनी तिथं आंदोलकांपर्यंत पोहोचले नाही, पर्यावरण प्रेमींपर्यंत पोहोचले नाही. तुम्हाला एक उदाहरण देतो, ठाकरेंचा शब्द कसा खरा असतो. सिटी सेंटर मॉलचे इथं एक वटवृक्ष आहे, 300 वर्ष जुनं आहे. एका पर्यावरण प्रेमीनी तिथून ब्रिज जाणार होता. एका पर्यावरण प्रेमीनी आदित्य साहेबांना, युवा सेना प्रमुख आहे, आमदार आदित्य साहेब तेव्हा पर्यावरण मंत्री होते, माननीय उद्धव साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते, तर तेव्हा एका पर्यावरण प्रेमीनी मेसेज केला. त्या मेसेजचं उत्तर द्यायला साहेब स्वतः पर्यावरण मंत्री असताना सिटी सेंटर मॉलच्या इथं आले आणि तो प्रोजेक्ट अवघ्या 15 मिनिटात त्यांनी ऑर्डर काढली आणि तो प्रोजेक्ट कॅन्सल केला ब्रिजचा. तर मग आज यांच्याकडे सेंट्रल पासून महाराष्ट्रापासून सगळी सत्ता आहे, सगळे प्रशासन त्यांच्या हातात आहे, आता प्रशासकीय राजवट असून सुद्धा त्यांच्या हातात आहे. तर मग यांना एवढे पर्यावरण प्रेमी, जवळजवळ 1.5 लाख पर्यावरण प्रेमी आहेत, तर मग यांना त्यांच्यापर्यंत प्रशासनाचा एक व्यक्ती नाही पोचू शकत का? हे तोडाफोडीत मग्न आहेत, पण मग यांनी एखादा प्रशासकीय अधिकारी तर पाठवला पाहिजे. आज 53 दिवस झाले पर्यावरण प्रेमी आहेत, आंदोलन करतायत तपोवनात, आणि तिथं पोचली आमची सेना पोचली आणि आमचा शब्द तेव्हा पण खराच होता, याच्या पुढे आमचे शब्द खरेच राहतील. तर या सगळ्यांचं म्हणणं आहे ते म्हणजे की ठाकरेंचा जो शब्द आहे तो खरा होईल किंवा ते ठाकरे शब्द पाळतील. अर्थात दोन्ही ठाकरेंचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांना असा विश्वास वाटतोय. पण महत्वाची गोष्ट काय आहे ती म्हणजे की इथं धर्म, विकास आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं नाशिकला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईचं उदाहरण देत नाशिकमध्ये विकास करण्याचं आश्वासन दिले आणि स्वतः राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये आधी जे करून दाखवलं होतं त्याचं उदाहरण देत नाशिकमध्ये आपण कसा विकास करू असा शब्द दिलेला आहे. दोन्ही ठाकरेंनी दिलेले शब्द कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेले आहेत, जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत का हे निवडणुकीच्या दिवशी आपल्याला कळेल. कॅमेरामन मंगेशसह मी हर्षदा, मुंबई तकसाठी.